दरम्यान सचिन गुजर यांची बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात भेट घेतली। यानंतर त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना अपहरण करून मारहाण झाल्यानंतर त्यांच्यावर श्रीरामपूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि त्या ठिकाणी नुकताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आलेले आहेत आणि त्यांनी सचिन गुजर यांची भेट घेतल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत। तुम्ही आता सचिन गुजर यांना भेटून आले, नेमकं काय त्यांची पहिली प्रतिक्रिया होती? सचिन गुजर आमचा लढाऊ कार्यकर्ता आहे, तत्वाचा आहे, विचाराचा आहे, खूप चांगला वक्ता आहे आणि तोलून मापून शब्द कडक परंतु तोलून मापून हे वैशिष्ट्य त्यांचं आहे। ते आमचे काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांना मारहाण करणं नाही, जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। आता त्यांच्या पोटामध्ये मोठा काहीतरी मार लागलेला दिसतोय, रक्त साकळलं काय पाहावं लागणार आहे, पुढे काही उपचार आणखी कुठं न्यायची पाळी आली तर ती न्यावं लागेल, ही सगळी परिस्थिती आहे। आणि हे गुंड जे आहेत ते पुन्हा सोशल मीडियावर येत आहेत, पुन्हा बिनलाजासारखं सांगतायत, असं केलं तसं केलं, खोटे व्हिडिओ फेक व्हिडिओ तयार करतायत। कोणाचा कोण पाठीशी? यांच्या पोलीस प्रशासन नेमकं काय धोरण आहे पोलीस प्रशासनाचं? त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोंधळ घालायचा आहे काय? गुंडगिरी माजवायची? अंमली पदार्थाचं केंद्र हे श्रीरामपूर आहे, इथून आता सगळीकडे सप्लाय होतोय, त्याचा बंदोबस्त का होत नाही? हिंदुत्वाचं नाव घ्यायचं, हिंदू धर्माला बदनाम करायचं, हिंदुत्वाच्या नावाखाली गुंडगिरी वाढवण्याचं काम चाललेलं आहे। नाव हिंदूंचं घेतलं की मग गुंडगिरी करायला मोकळे, असं जे झालंय। पण जनता फसणार नाही यांना। या गुंडांनी हिंदुत्वाचा बुरखा घेतलेला आम्हाला दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।